नमस्कार. आवाज न्यूज नेटवर्क प्रस्तुत एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी प्रकाश फळडे आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा आपला मुलाखतीचा विषय आहे कोरोना काळातील अध्यात्म. आज आपल्या एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपण स्टुडिओमध्ये बोलवले आहेत अध्यात्म क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व. अध्यात्माची अर्थात वारकरी संप्रदायाची भगवी पताका साऱ्या जगात फडकवण्याचा मानस मनात ठेवणारे, त्यासाठी सातत्याने सकारात्मक आणि प्रामाणिक प्रयत्न करणारे व्याख्याते, कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून साऱ्या महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेले शिवव्याख्याते, निवेदक, वक्ते, वादक, गायक अशा सर्वच क्षेत्रात आपली प्रचंड अशी मोठी शिष्य परंपरा असणारे शहापूर तालुक्यातील पाषाणी येथील वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू, अध्यात्माच्या वेलीवर उगवलेलं एक सुंदर फूल अर्थात हबप कैलास महाराज निचिते. महाराज, एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. आपल्या भारताला, खास करून महाराष्ट्राला संतांची खूप मोठी परंपरा आहे. संपूर्ण भारतामध्ये अध्यात्म किंवा वारकरी संप्रदायाचं खूप मोठं असं योगदान आहे. नक्की आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये वारकरी संप्रदायाचं जे योगदान आहे त्याविषयी आपण काय सांगाल? वारकरी संप्रदायाचं देशाच्या जडणघडणीमध्ये, देशाच्या उत्थानामध्ये, देशाच्या प्रगतीमध्ये जेवढे योगदान इतर प्रणालींचं आहे तेवढंच वारकरी संप्रदायाचं योगदान आहे. कोणताही देश असेल विकसनशील व्हावा असं वाटत असेल तर त्या देशाचं अर्थकारण, त्या देशाचं प्रशासन, त्या देशाची भौतिक, त्या देशाची सामाजिक जी परिस्थिती आहे ती सामाजिक परिस्थिती त्या देशाला विकसनशील बनवते. जर उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अर्थकारण प्रबल होत असेल तर सामाजिक दृष्टिकोनातून त्या प्रबल झालेल्या अर्थकारणाचं संतुलन होतं. पण समाज व्यवस्था ढासळलेली असेल तर तो विकसनशील देश आहे असं म्हणता येणार नाही. आपल्या भारताचा सार्वभौम विकास जो आहे तो सार्वभौम विकास या विविध प्रणालीने ज्या पद्धतीने होतो त्या सगळ्या प्रणालीचं संतुलन आध्यात्मिक प्रणाली करत असते. जर समाज व्यवस्था बिघडलेली असेल, आज आपण पाहतो समाज व्यवस्था बिघडलेली असेल तर कायदा आणि सुव्यवस्था यांचं संतुलन बिघडलं. म्हणजे उदाहरणार्थ आज समाज व्यवस्थेमध्ये चोरी असेल, समाज व्यवस्थेमध्ये बलात्कार असेल, समाज व्यवस्थेमध्ये अनाचार असेल, समाज व्यवस्थेमध्ये समाजावर होणारे विविध अन्याय असतील, ह्या अन्यायाला कायदा, सुव्यवस्था किंवा इतर प्रणाल्या कायद्याच्या माध्यमातून त्या दूर करण्याचा प्रयत्न करतात, पण त्या होताना आपल्याला दिसत नाही. एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर एखादं पोलीस स्टेशन असेल किंवा एखादी सिक्युरिटी कार्यालय असेल त्याच्याच बाजूला चोरी होते, किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये बलात्कार किंवा आजूबाजूला सगळे घटक असतात पण ते या पद्धतीच्या घटना घडतात. पण आध्यात्मिक प्रणाली यांचं संतुलन कशा पद्धतीने करते? कधी कधी घटना घडल्यानंतर किंवा एखादा अन्याय झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था तिथपर्यंत पोहोचते, पण आध्यात्मिक विचारधारा त्या घटना घडूच नाही यासाठी प्रयत्न करत असतात. म्हणजे उपचारापेक्षा प्रतिबंध. बरोबर. आणि म्हणून संपूर्ण देशाचा जर विचार केला तर आज आध्यात्मिक विचारधारा, आध्यात्मिक प्रणाल्या विविध व्यवसाय आणि उद्योगांमध्ये उतरून एकतर त्या देशाच्या स्वदेशी मालमत्तेचा पुरस्कार करतात, स्वदेशी मालमत्तेचा प्रसार करतात, स्वदेशी मालमत्तेचा प्रचार करतात, लोकांना त्या दृष्टिकोनातून जागृत करतात, त्यांना त्यांच्याकडे वळवतात. उदाहरणार्थ आपल्याला आज पाहता येईल अनेक आध्यात्मिक संस्थान आहेत की जी आयुर्वेदिक औषधं बनवतात, अनेक आध्यात्मिक संस्थान आहेत की जे वेगवेगळ्या प्रकारचे खादी असेल अशा प्रकारचे व्यवसाय आणि उद्योग निर्माण करतात. आध्यात्मिक विचारधारेतून निर्माण झालेले हे व्यवसाय भारताच्या अर्थकारणाला प्रगत बनवतात. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संपूर्ण देशाच्या या विविध ज्या प्रणाल्या आहेत त्या प्रणाल्या या देशामध्ये चालाव्यात, त्यांचा लोकांनी स्वीकार करावा यासाठी आध्यात्मिक विचारधारा त्यांना आवाहन करते.
उदाहरणार्थ समजा चीन असेल किंवा इतर जे देश असतील, या देशाच्या व्यापारीकरणाला आपल्या भारत देशामध्ये व्यापारीकरणाची जेव्हा त्यांची व्यापारात खुली होतात किंवा त्यांना व्यापारात अधिक जेव्हा मोबदला मिळतो, तेव्हा नक्कीच भारतातला पैसा असेल, भारतातलं धन असेल, भारतातली मालमत्ता असेल, ती दुसरीकडे जात असते. आपल्या देशातील काही आध्यात्मिक संस्थान आहेत, खूप मोठी मोठी संस्थान आहेत, की जी संस्थानं आपल्या देशातल्या जनतेला आवाहन करतात की आपण या पद्धतीचा एखादा व्यापाराची वस्तू असेल, या पद्धतीचं एखादं औषध असेल, या पद्धतीचं आपल्या देशातलं सांगतो त्या पद्धतीचं किंवा आपल्या देशाच्या एखादी वस्तू असेल, एखादी कोणतीही गोष्ट असेल की जे आपल्या देशाच्या अर्थकारणाला मजबूत करते, त्यासाठी आध्यात्मिक लोक त्याला आवाहन करतात. मग ते गावोगावी जाऊन आवाहन करतात, आपल्या स्थानिक संस्थानांमध्ये आवाहन करत असतात, इतर लोक त्यांचे फॉलोअर्स असतात, त्यांचे शिष्य असतात, त्यांना मानणारे असतात, त्यांच्यावर विश्वास ठेवणारे असतात, आणि मग ती त्या गोष्टीचा स्वीकार करतात आणि नकळतरित्या भारताची अर्थव्यवस्था मजबूत होते. हा झाला पहिला मुद्दा अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये. समाज व्यवस्थेच्या बाबतीमध्ये कोणताही देश असेल त्या देशामध्ये सगळ्या भौतिक साधनं आहेत, पण समाज व्यवस्था विस्कळीत आहे, एकमेकांना समाज मानायला तयार नाही आहे. आज आपण पाहतो आपल्या देशामध्ये काही अशी राज्य आहेत की जी राज्य 100% त्या राज्यामध्ये 70 ते 80% हिंसाचाराचं प्राबल्य आपल्याला दिसतं. छोटी छोटी काही राज्य असतील, छोटी छोटी काही जिल्हे असतील किंवा छोटे छोटे काही देश पण असतील, पण तिथे माणूस असुरक्षित आहे. मग अध्यात्म काय करतं? अध्यात्म त्या समाज व्यवस्थेला बळकट करण्याचं काम करतं. बरोबर. समाजाच्या त्या थराकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बदलतो. म्हणजे आज आपण महिला असुरक्षित आहे असा जेव्हा मुद्दा आपण मांडतो काही घटना घडल्यानंतर, तेव्हा आध्यात्मिक विचारधारा त्यांच्या कीर्तनातून, त्यांच्या प्रवचनातून स्त्रीला दैवत म्हणून पहा, स्त्रीचं संरक्षण करा, स्त्रीला सबल करा, संतांचे दाखले घेऊन नकळतरित्या दिवस रात्र त्यांचं प्रबोधन सुरू असतं. मग हे प्रबोधन त्या समाज व्यवस्थेला कुठेतरी अन्यायापासून दूर घेऊन जातं. म्हणजे अन्याय होऊच नये त्या घटकावर, कोणताही घटक असेल, मग तो सबळ असेल, मग तो दुर्बळ असेल, त्या घटकावर अन्याय होऊच नये यासाठी प्रयत्नशील असतो. आणि म्हणून समाज व्यवस्थेची घडी बिघडवली जाते. घडी न बिघडवता किंवा बिघडली न पाहिजे यासाठी या सगळ्या प्रणाल्या काम करतात. म्हणून समाज व्यवस्था आपल्या देशाची संतुलित आहे. आज आपण आपल्या भारताचा विश्वाचा वैश्विक विचार जर तुम्ही केला तर आपला जो देश आहे, या आपल्या देशामध्ये कोणतंही संकट असेल, मग ते आणीबाणी असू द्या किंवा इतर कोणतेही संकट असू द्या, या संकटामध्ये आपला देश किंवा आपल्या देशातला तो प्रांत, तो भाग ज्यावर संकट आलाय तो संपून जात नाही, तो पुन्हा उभारी घेत असतो. उदाहरणार्थ आपली मुंबई असेल, मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आतंकवादी हल्ले झाले, मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली झाल्या, पण पुन्हा मुंबई त्याच पद्धतीनं खंबीररित्या उभी राहते. कारण त्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या प्रणाल्या आहेत, मग त्या आध्यात्मिक प्रणाल्या असतील, त्या पुन्हा माणसाला पुनर्जीवित करण्यासाठी, त्याला खंबीरपणे त्या संकटातून उभं करण्यासाठी ती प्रयत्नशील असते. आज आपल्या देशाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या सगळ्यात मोठ्या समस्येचा आपण विचार केला तर शेतकऱ्यांनी आत्महत्या करूच नये किंवा आत्महत्येला त्याने प्रवृत्त होऊ नये यासाठी त्याचं मानसिक मनोबल वाढवण्याचं काम कीर्तनकार, प्रवचनकार किंवा आध्यात्मिक विचारधारा करत असतात. म्हणून आध्यात्मिक विचारधारा समाजाच्या सगळ्या विकसनशील थरामध्ये काम करते. मग ते अर्थकारण असेल, मग ते समाजकारण असेल किंवा इतर कायदा आणि सुव्यवस्था असेल. आता बऱ्याचदा आपण पाहतो कायदा आणि सुव्यवस्था पाळली पाहिजे याचं आवाहन आध्यात्मिक विचारधारेच्या, आध्यात्मिक संस्थानांच्या व्यासपीठावरून हजारदा किंवा प्रत्येक वेळी केलं जातं. जेव्हा जेव्हा देश असेल, आपलं राज्य असेल, आपला जिल्हा असेल, जेव्हा जेव्हा कोणत्याही मग नैसर्गिक समस्या असेल, नंतर सामाजिक समस्या असेल, यावर जेव्हा जेव्हा या सगळ्या गोष्टीचं असंतुलन झालेलं असतं तेव्हा त्याचं संतुलन करण्यासाठी आध्यात्मिक विचारधारा कारणीभूत असते. आध्यात्मिक विचारधारा त्याच्यावर परिणामकारक काम करते आणि आध्यात्मिक जे नेतृत्व आहे ते त्या व्यवस्थेचं संतुलन करण्याचं काम करतात. म्हणून माझ्या दृष्टिकोनातून आपल्या देशामध्ये किंवा भारतामध्ये कारखाने असतील जितके महत्वाचे आहेत, आर्थिक व्यवस्थापन जितकं महत्वाचं आहे, सामाजिक व्यवस्थापन जितकं महत्वाचं आहे, प्रशासकीय व्यवस्थापन जितकं महत्वाचं आहे, तितकं आध्यात्मिक व्यवस्थापन देखील महत्वाचं आहे.
त्यामुळे इतर जे थर आहेत ते या देशाच्या विकासासाठी जेवढं काम करतायत त्याच्याही पेक्षा अधिक पटीनं काम या देशाचं संतुलन करण्याचं आध्यात्मिक व्यवस्थापन करतं असं मला वाटतं. अतिशय सुंदर अध्यात्माची संकल्पना आहे आणि तिचे महत्त्व आहे तुम्ही पटवलेलं आहे. महाराज, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मार्चला लॉकडाऊनला सुरुवात झाली. सर्व गोष्टी त्यावेळेस लॉक केल्या गेल्या, ज्याला आपण लॉकडाऊन म्हणतो. सगळ्याच प्रकारच्या क्षेत्रांवर त्याचा प्रभाव पडला. मला असं म्हणायचे की ज्यावेळेस सगळं अनलॉक केलं गेलं, ज्यावेळेस सगळं लॉक केलं गेलं, आता अनलॉकची प्रोसेस सुरू झालेली सगळी, पण ते सर्व करत असताना त्यावेळेस मंदिरांना सुद्धा बंदी घालण्यात आली किंवा मंदिरं सुद्धा बंद करण्यात आली. ती आज ताब्यात बंदच आहे. तर त्यावेळेस म्हणजे मार्च पासून जी बंद झालेली मंदिरं आहेत ती बंद करणं सरकारचं जे धोरण होतं ते योग्य होतं की अयोग्य, तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे मंदिरं बंद करण्याचं सरकारचे जे धोरण आहे ते तत्कालीन काळामध्ये योग्य होतं. जेव्हा संपूर्ण विश्व, कारण कोरोना किंवा कोविड-19 हे जे संकट आहे ते एका देशापुरता मर्यादित नाही, एका जातीपुरता मर्यादित नाही, एका विशिष्ट धर्मापुरता मर्यादित नाही किंवा एका विशिष्ट प्रांतापुरता मर्यादित नाही. ही वैश्विक समस्या आहे. जेव्हा वैश्विक समस्या उभी राहते, भारतामध्ये इतर देशांमध्ये जेव्हा महामारी प्रचंड वाढली, माणसं मरू लागली, तडफडू लागली, तिथली व्यवस्था त्याच्यावर औषध शोधण्यामध्ये, उपाययोजना शोधण्यामध्ये मजबूत झाली, ते सगळेजण जेव्हा हैराण झाले तेव्हा ती भीती आपल्या देशापर्यंत आली. आणि आपल्या देशामध्ये जेव्हा कोविड-19 आपली जी मुळं आहेत ती मजबूत करू लागला, मुळात आपण या रोगाविषयी अनभिज्ञ नव्हतो, या रोगाविषयी औषध नव्हतं, त्याविषयी आपल्याला कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती. अचानक आलेलं हे संकट आहे आणि हे संकट एखाद्या विशिष्ट प्रांतापुरता मर्यादित असता तर तो प्रांत बंद करून ती समस्या तिथल्या इथे सोडवता आली असती. पण हळूहळू तो संपूर्ण देशात पसरला आणि आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था किंवा आपल्या देशाची प्रशासकीय व्यवस्था हे सगळं सांभाळण्यास असमर्थ होती. मग त्यासाठी एकच उपाय त्यावेळी WHO असेल किंवा इतर देशातून जे उपाय केले, आता त्यांचाच मागोवा आपल्याला घेणं गरजेचं होता. रशियामध्ये कशा प्रकारे कंट्रोल केला गेला, चीनमध्ये कशा प्रकारे कंट्रोल केला गेला, जपानमध्ये कशा प्रकारचा कंट्रोल केला गेला. कारण आपण आपल्या देशातली आरोग्य व्यवस्था असू दे, प्रशासन व्यवस्था असू दे, ती त्यांच्या कल्पनेच्या पलीकडच्या त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि अचानक तो आपल्याकडे आलेला आहे. मग आपल्याला त्यांचा कुठलं तरी मागोवा घेऊन आपली माणसं तयार करावी लागली. कारण शेवटी हा जो रोग आहे हा संपूर्ण देशाला हादरवणारा आहे. त्यामुळे परिणाम असा झाला की सोशल डिस्टन्स, ज्याला आपण फिजिकल डिस्टन्स म्हणतो, सोशल डिस्टन्स हा शब्द खरं म्हणजे त्यासाठी अयोग्य आहे. कारण सोशल डिस्टन्स म्हटलं की सामाजिक डिस्टन्स येते आणि मग तिथे अस्पृश्यता येऊ शकते. कारण बऱ्याचदा सोशल डिस्टन्स हा शब्द आपल्याला खेड्यापाड्यामध्ये इतका रुजवला की सरकारी दवाखान्यामध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये कामाला असलेला जो कामगार आहे त्या कामगाराला कोविड-19 होऊ शकतो या भीतीनं गावातल्या लोकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला गेला. याला सोशल डिस्टन्स म्हणतात. आपण याला फिजिकल डिस्टन्स हा शब्द वापरू. फिजिकल डिस्टन्स ठेवणं गरजेचं होतं आणि या रोगाविषयी त्याची प्रतिबंधक उपाययोजना हाच एकमेव आपल्याकडे उपाय होता सुरुवातीला. त्यामुळे शासनानं जेव्हा त्यावेळी मंदिर बंद करण्याचा विचार केला, तो शासनाचा मंदिर बंद करण्याचा विचार योग्य होता. कारण आपल्या देशामध्ये आळंदी असेल, पंढरपूर असेल, महाराष्ट्राचा जर विचार केला किंवा तिकडे वृंदावन असेल, संख्या लोकांची येण्याची जी आहे ती लाखोच्या पटीनं होती. म्हणजे लाखो करोडो भाविक, उदाहरणार्थ अमरनाथची यात्रा असेल, हजची यात्रा असेल किंवा इतरही धार्मिक यात्रा असतील, लाखोच्या संख्येने लोक तिथे एकत्र येतील. आणि जेव्हा माणसं एकत्र येतात तेव्हा कोविड-19चा जो प्रभाव आहे, कोरोनाचा प्रभाव अधिक संक्रमित होऊ शकतो. त्यामुळे अधिक संक्रमण होऊ नये आणि अधिक रुग्ण वाढू नये आणि त्यामध्ये जर असंतुलितता असती त्या सांभाळण्यामध्ये तर कदाचित देशावर, सरकारवर किंवा नकळतरित्या समाज व्यवस्थेवर देखील परिणाम झाला असता. तर मग सरकारने त्यावेळी जो घेतलेला निर्णय आहे, माझ्या दृष्टिकोनातून तो त्यावेळीचा निर्णय सरकारचा योग्यच आहे. पण आता हळूहळू लॉकडाऊन उठतंय, हळूहळू लॉकडाऊन आपण हळूहळू एक एक गोष्ट अनलॉक करतोय आपण. मग आता सरकारनं मंदिरांच्या खुलीकरणाचा जो विचार आहे तो विचार सरकारनं अगदी प्रामुख्याने करावा असं मला वाटतं.
आपण असं म्हणतो की अनलॉक करताना सुरुवातीला अत्यावश्यक सेवा, त्यानंतर आवश्यक सेवा आणि मग पुढच्या सेवा, अशा हळूहळू आपण अनलॉकच्या टप्प्यांमध्ये पाहिलेलं आहे. मंदिरं अजूनही उघडी होत नाहीत. याचा अर्थ मंदिरं अनावश्यक मध्ये टाकली गेली आहेत का? आपल्याला काय वाटतं? आवश्यक घटकामध्ये अन्न, वस्त्र, निवारा किंवा याला अनुसरून असलेल्या त्या सगळ्या व्यवस्थापन, वस्तू व्यवस्थापन असेल, बागेचं व्यवस्थापन असेल. बरोबर. आज आम्ही आध्यात्मिक नेतृत्व जे आहोत खरं म्हणजे संभ्रमित आहोत. कारण आज आम्हाला सरकारकडे आम्हाला पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की मंदिरं उघडण्याची जी परवानगी आहे, मंदिर हा श्रद्धेचा भाग आहे. आणि आज आपण पाहतो महामारीमध्ये माणूस हातबल झालाय, त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. कुठेतरी मंदिरामध्ये जाऊन त्याला असं वाटेल, कारण तुम्ही आता पहा की ज्याला कोविड-19 याची त्याची पॉझिटिव्ह टेस्ट आलेली आहे, एका क्षणात तो अगदी हतबल होतो, अंग त्याचा थरथर कापू लागतं, त्याचं मानसिक त्याचं सगळं संतुलन बिघडतं. आणि 5%, 10% लोक तर घाबरूनच देवाघरी गेलेली आहेत अशी परिस्थिती. मग अशा वेळी त्याला कुठेतरी किंवा त्याच्या परिवाराला त्याची श्रद्धा कुठेतरी टिकून राहिली तर कदाचित आरोग्याच्या व्यवस्था त्याला नाही मिळालं तरी चालेल, पण त्याची ती श्रद्धा त्याला जगवू शकते असं मला वाटतं. आणि म्हणून सरकारनं खरं म्हणजे आता आम्हाला असं वाटू लागतं की कारण दारूची दुकानं उघडली, इतर बार्स उघडले गेले, ठीक आहे, त्यामध्ये येणारी माणसं कमी असतील, पण तिथे माणसं तर येतात ना. आणि कुठल्या दारूच्या दुकानात आणि बारमध्ये याची मानसिकता सांभाळली जाईल, म्हणून मंदिरामध्ये ती मानसिकता सांभाळली जाते. त्यामुळे सरकारला माझं असं आव्हान असेल आजच्या या माध्यमातून, किंवा मंदिराच्या खुलीकरणाचा विचार सकारात्मकतेने करा. कारण कोणत्याही मंदिरामध्ये सुचिरभूतपणा राखला जातो. म्हणजे आपण पाहत असेल, पाय धुतल्याशिवाय मंदिरात जाऊ नये हा मंदिराचा पहिला नियम अनादी काळापासून सुरू आहे. येणाऱ्या माणसानं शरीरानं शुद्ध व्हावं, म्हणजे तनाने तो शुद्ध असावा, याच्याबरोबर तो मनानेही शुद्ध असावा. म्हणून मंदिराचा उंबरठा तन मन यांनी शुद्ध असणाऱ्या व्यक्तिमत्वासाठीच खुला आहे. तिथे जाणारा माणूस त्या पद्धतीनं गेला पाहिजे असा मंदिरांचा, संस्थानांचा किंवा देवस्थानांचा पहिल्यापासून आग्रह आहे आणि त्यांचं तसं नियोजन आहे. त्यामुळं देव तर मुळात देवाची मूर्ती, देवाला आपलं संक्रमण होईल असा काही आग्रह नाहीये. म्हणजे मूर्ती आहे आणि तिला आपण गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आपलं संक्रमण होईल आणि त्या मूर्तीला कोविड होईल असं नाहीये. म्हणून माणसांची मंदिर व्यवस्थापन जर काळजी घेत असेल सगळ्या प्रकारची, मग मास्क असेल, सॅनिटाईज असेल, शुद्धीकरण असेल, याची काळजी जर मंदिर घेत आहे, पहिल्यापासून घेत, किंवा जशी महामारीमध्ये तुम्ही इतर व्यवस्थापन केलं तसं मंदिरांच्या संस्थानांनी पण तेवढं व्यवस्थापन करण्याची तयारी ठेवलेली आहे आणि आता गेली अनेक दिवस. त्यामुळं सरकारनं तुम्ही ज्या पद्धतीनं म्हटल्या पद्धतीनं की अत्यावश्यक सेवा, खरं म्हणजे ह्या सगळ्या अत्यावश्यक सेवा ज्या आवश्यक आहेत शारीरिक दृष्टिकोनातून, तसं मानसिक दृष्टिकोनातून देखील माणूस सबळ असणं गरजेचं आहे. तो जर दुर्बल असेल तर तुम्ही त्याला किती दिलं, आज तुम्ही पाहता किती खाल्लं तरी माणसाच्या अंगाला लागत नाही, साधा नियम आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपण माणसाला सांगतो भरपूर जेवण केलं पाहिजे, स्वतः मजबूत असला पाहिजे, पण तो माणूस मनाने खचलेला असेल तर त्याला त्याची मानसिकताच होणार नाही की त्याने त्याची आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आता मी बरेचसे रोगी पाहिले, काही रोग्यांना जेव्हा आम्ही फोन करतो तेव्हा ते थरथरतात की महाराज आता आमचं कसं होईल, आणि आम्ही त्यांना सांगतो तुझं काही होणार नाही आणि तू गेलाच देवा घरी तुला काही फरक पडणार नाही. कधी कधी मी असं बोलतो त्याला, म्हणजे त्याची मानसिकता जेव्हा मजबूत होते तेव्हा तो म्हणतो नाही आता मी लढा देईन, आणि मग तो लढा देतो. आणि ह्युमॅनिटी पॉवर मध्ये जशी औषधांची मात्रा, जशी प्रोटीन्स कॅल्शियमची मात्रा, तशीच त्याच्या मानसिकतेची मात्राही त्याला मिळालीच पाहिजे. म्हणून तो अगदी सबळ होतो, सुदृढ होतो, आणि ही गरजेची आहे. त्यामुळे मंदिरांच्या खुलीकरणाचं जे व्यवस्थापन आहे त्याचा सरकारने विचार करावा. आणि आम्हाला जो आमच्या मनामध्ये आध्यात्मिक जीवनी नेतृत्व आहे, आमच्या मनामध्ये सरकारविषयी थोडासा आता जो रोष निर्माण होतो की तुम्ही दारूची दुकानं उघडी करता, तुम्ही बार्स उघडे करता, इतर हॉटेल्स उघडे करता, मग अशा वेळी तुम्ही मंदिर खुली करण्याचा विचार करावा. मंदिराचं व्यवस्थापन त्यांच्या समिती आहेत, त्या करतील, तसं तुम्हाला लेखी आश्वासनही देतील, तशी ती तुम्ही काळजी घेतील. त्यामुळे सरकारनं या दृष्टिकोनातून विचार करावा.
अशी माझी सरकारला विनंती असेल. निश्चितच. प्रेक्षक हो, आवाज न्यूज नेटवर्कच्या एक मुलाखत यामध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. थोड्याच वेळानंतर आपण पुन्हा विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत हबप कैलास महाराज निचिते यांच्यासोबत. आवाजच्या हितचिंतकांसाठी विशेष ऑफर. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं आणि विश्वासास पात्र ठरलेलं आवाज न्यूज नेटवर्क चॅनल ही आपली दिवाळी आपल्या हितचिंतकांच्या सोबत साजरी करत आहे. आवाजच्या प्रचार आणि प्रसारासोबत आपली ही प्रसिद्धी करण्यासाठी आवाजवर आपली वैयक्तिक व्यावसायिक जाहिरात किंवा दिवाळीच्या शुभेच्छा अतिशय अल्पदरात केवळ आवाजच्या हितचिंतकांसाठी. ऑफर फक्त 1000 रुपये. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत करतो एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये. आजचा विषय आहे कोरोना काळातील अध्यात्म आणि आपल्यासोबत आहेत हबप कैलास महाराज निचिते. महाराज, मगाशी आपण वेगवेगळ्या विषयांवर मुद्द्यांवर चर्चा केली. खरं तर संप्रदाय हा जो संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय, हा खूप मोठा विषय आहे. जे मोठे संकट आलं, सर्व वारकरी असतील किंवा संप्रदायातील सगळ्या ज्या व्यक्ती होते त्यांनी ते समजून घेतलं आणि खूप सुंदर अशा पद्धतीनं जो खरा पाठिंबा हवा आहे समाजाला किंवा देशाला तो देण्याचं काम त्यांनी केलं. मग या सर्व कालावधीमध्ये मार्च पासून तर आतापर्यंत आपण नेहमी म्हणता की आध्यात्मिक नेतृत्व हा शब्द तुमच्या नेहमी बोलण्यामध्ये येतो. या आध्यात्मिक नेतृत्वाने नेमकी काय केलं या संपूर्ण कालावधीमध्ये? लॉकडाऊनच्या काळात किंवा कोविड-19चे जे संकट आलं या काळामध्ये मुळातच जी काही आध्यात्मिक कार्य करणारी माणसं होती, प्रसार आणि प्रचार करणारी माणसं होती, या सगळ्या लोकांनी, कारण संपूर्ण समाजव्यवस्था घाबरलेली होती, सगळेजण घाबरलेले आहेत आणि मग अशा काळामध्ये कोणीच कोणाकडे जात नाहीये, कोणीच कोणाकडे जात नव्हतं. यावेळी सतत परंपरागत नित्यनेम आचारसंहिता होती वारकऱ्यांची. काही मग हरिपाठ असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, ह्या सगळ्या बंद झाल्या आणि मग तो तिथपर्यंत थांबला नाही. तर गावोगावी जाऊन त्याचा प्रचार करणं, लोकांमध्ये या रोगाच्या व्यवस्थापनाविषयी किंवा या रोगाच्या प्रतिबंधाविषयी ज्या ज्या काही उपाययोजना करता येतील त्या उपाययोजना लोकांना भेटून कीर्तनकार, प्रवचनकार ह्या सगळ्या लोकांनी खेड्यापाड्यामध्ये जाऊन लोकांचं प्रबोधन केलं. त्याने एक गोष्ट अशी झाली की मी मगाशी म्हटलं की अस्पृश्यतेचं जे वातावरण होतं वागणुकीचं, म्हणजे एखाद्या माणसाला अस्पृश्यतेची वागणूक दिली जात होती, त्याच्या घरी कोणीच जात नव्हतं, त्याच्या घरी कीर्तनकार आणि प्रवचनकार जात होता. आणि मग लोकांमधली ही जी दरी आहे, ही जी दरी आजूबाजूचे लोक जेव्हा पाहत होती की अरे महाराज त्यांच्या घरी गेलेले आहेत, मग महाराज त्यांना सांगत होते की एखाद्या रोगाविषयी, त्याच्या रोगाविषयी तुम्ही जागरूक असाल, पण त्याला अस्पृश्यतेची वागणूक देऊ नका. त्यामुळे खेड्यापाड्यामध्ये आपण पाहिलं की आता 2-3 प्रकरण आपण ऐकली किंवा मधल्या काळामध्ये आपण पाहिली की इतकी भीती आहे त्या काळामध्ये. आपण जव्हार पालघरचं ते प्रकरण पाहिलं, त्यामध्ये म्हणजे काही अंशी लोकांमध्ये असलेली भीती आहे. 20-25 गावची लोक जेव्हा एकत्र येतात आणि ती एकत्र येऊन 10-12 दिवस जेव्हा पहारा देतात आणि अशाच वेळी रात्री अपरात्री एखादी घटना जेव्हा घडते तेव्हा ती लोकांची मानसिकताच असते. पहिल्यांदा या काळामध्ये लोकांची मानसिकता बदलण्याचं काम वारकरी संप्रदायातल्या लोकांनी केलं. म्हणजे जिथे सरकार कमी पडत होतं, म्हणजे सरकार अजूनही सरकारच्या कोणत्याही घटकानं कोरोनाविषयी संपूर्ण माहिती लोकांपर्यंत दिली नाही. म्हणजे कोणतेही विषय, म्हणजे त्या स्थानिक, मी साधं तुम्हाला एक उदाहरण सांगेन की आरोग्य खात्याच्या PSC जे विभाग आहे त्या गावाला 5-6 गावांना मिळून एक PSC असते.
तिथल्या माणसांनी त्या 5-10 गावांचं नियोजन करायला हवं होतं, त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवायला हवी होती सुरुवातीला. पण सगळेजण घाबरले असल्या कारणास्तव किंवा प्रशासकीय त्या लोकांना काही बर्डन्स असतील किंवा काही त्यांची नियोजन असतील. पण त्यावेळी वारकरी संप्रदायातले कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक लोकांमध्ये जात होते, त्यांचं प्रबोधन करत होते. मी स्वतः 3 महिने हे काम केले. म्हणजे 3 महिने मी कोरोनाचे पेशंट दवाखान्यामध्ये नेतो, माझ्या स्वतःच्या गाडीत घेऊन जातो, त्यांना घरापर्यंत नेऊन पोहोचवणं, त्यांची काळजी घेणं, हे 3 महिन्याचं काम मी केलंय. त्यामुळे मला त्यावेळी असं वाटत होतं की ही जर समाज व्यवस्था उद्या बिघडली तर प्रचंड पद्धतीची हानी होऊ शकते. त्यामुळे मी लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे. जरी आता आमची कीर्तन बंद असतील, प्रवचन बंद असतील, तरी आम्ही लोकांपर्यंत पोहोचून लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे. पहिली गोष्ट अशी, प्रसार आणि प्रचाराचं काम. म्हणजे प्रसार म्हणजे कोरोनाच्या रोगाच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, म्हणजे तुम्ही आर्सेनिक अल्बम या गोळ्या घ्या किंवा काही लोकांनी त्या वाटल्या, म्हणजे गावोगावी जाऊन अनेक गावांना जाऊन अनेक संस्थांनी, म्हणजे या काळामध्ये संस्थांनी खूप चांगल्या पद्धतीची मदत केली. काही श्रीमंत लोकांनी आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या घेतल्या आणि त्या स्थानिक नेतृत्वांकडे दिल्या. त्या लोकांनी त्या गावात जाऊन कार्यक्रम घेऊन ती गोळी कशी घ्यायची, त्याच्याने आपली रोगप्रतिकारक क्षमता कशी वाढते याविषयी जाऊन अनेक कीर्तनकार, अनेक प्रवचनकार, अनेक गायक, वादक, संस्थानिक स्वतः देखील तिथपर्यंत पोहोचले. हे महत्वाचं काम केलं. दुसरं काम, आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काळज्या घ्यायला पाहिजे ती काळजी, किंवा काही काढे असतील, म्हणजे आयुष मंत्रालयानं रेकमेंडेड केलेलं असेल किंवा WHO नं सांगितलं असेल किंवा आपल्या काही डॉक्टर्स, आरोग्य खात्यानं काही नियमावली सांगितली असतील, ती नियमावली लोकांना जाऊन समजून सांगितली. हे खूप मोठं काम या काळामध्ये आध्यात्मिक किंवा वारकरी संप्रदायाच्या किंवा इतरही संप्रदायाच्या आध्यात्मिक नेतृत्वाने केलं असं मला वाटतं. बरोबर. या कोरोनाच्या कालखंडामध्ये मठ असतील, मंदिरे, गोशाळा किंवा गुरुकुलं असतील, यांच्यावर नेमका काय प्रभाव पडला, आणि आता जर ती पुन्हा उभी करायची असतील नव्या जोमाने, तर समाज आणि शासन यांनी काय करायला हवं? लॉकडाऊनच्या काळात आणि या कोविड-19च्या काळात संपूर्ण सगळीकडे जेव्हा बंद पाळला गेला त्यावेळी मठ मंदिरं बंद केली गेली. आज 6, 7, 8 महिने जवळजवळ मठ मंदिरं बंद आहेत. पण मठ मंदिरं, काही धर्मशाळा असतील, काही गोशाळा असतील, काही वारकरी शिक्षण संस्था असतील, त्या ह्या छोट्या छोट्या ज्या संस्था जेव्हा उभ्या आहेत, त्या उभ्या असलेल्या संस्था पूर्णतः शासन आणि समाज याच्यावर अवलंबून असतात. कारण तो संस्थाने ते संस्था चालवण्यासाठी त्या संस्थेमध्ये अन्नदान असतं, तिथे शिकणारे विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांचं व्यवस्थापन असतं. संस्थेमध्ये संस्था चालवत असताना, गुरुकुल चालवत असताना त्याचं काही व्यवस्थापन असतं, त्याचा काही मेंटेनन्स असतो. या सगळ्या गोष्टी शासकीय अनुदानातून, किंवा ज्या संस्थेला शासकीय अनुदान नसेल तर ती केवळ समाजाच्या दानावर चालत असतात. मग जाणारीच लोक तिथं बंद झाली. मग त्यांची भक्त मंडळी असेल, काही दातृत्ववान दाते असतील, हे सगळं जेव्हा बंद होतं तेव्हा त्याचा संपूर्णतः आर्थिक ताण आहे त्या संस्थेवर, त्या संस्थानिकावर येऊन पडतो. आणि मग एवढे दिवस, 1 आणि 2 नाही, 6-6, 7-7 महिने जेव्हा हे सगळं बंद आहे, मग एकेका संस्थेमध्ये 5-50 लोक आहेत. म्हणजे काही संन्यासी लोकांची संस्था नाही, तर तिथे 100-200 संन्यासी एकत्र राहतात, ते काम करतात. पण त्यांचं व्यवस्थापनाचं काय, त्यामुळे त्या संस्थेवर सगळ्यात मोठा आर्थिक ताण आला. काही गुरुकुल आहेत, गुरुकुलामध्ये मुलं शिकत होती, ती मुलं आता, काही अनाथ आश्रम आहेत, आता अनाथ आश्रमामध्ये ती मुलं घरी नाही जाऊ शकत. मग ते अनाथ आश्रमामध्ये ती मुलं तिथे सांभाळायची आहे. मग त्यांचं पूर्ण म्हणजे त्यांच्या म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या गरजेचा ताण त्या आश्रमावर आला. इतर असेल म्हणजे अगदी लाईट बिल पासून तर चहा साखरेपर्यंतचा संपूर्णतः आर्थिक ताण तिथे आला. कारण तिथे त्यांना ज्या संस्थांना शासकीय मदत आहे, शासकीय अनुदान आहे, त्या शासकीय अनुदानावर थोड्याफार पद्धतीने त्या संस्था चालतात. पण ज्यांना शासकीय अनुदान नाही, काही लोकांनी भावनेच्या पोटी उभे केलेले आहेत. म्हणजे एखाद्याला गोमातेवर प्रेम असेल तर त्यांनी स्वतःच्या घराच्या पाठीमागे मोठी गोशाळा काढली, पण त्या गोशाळेचं व्यवस्थापन थांबलं गेलं. काही कीर्तनकार, प्रवचनकारांनी रस्त्यावरची जी मुलं आहेत, की जी भटकी मुलं आहेत, त्या भटक्या मुलांना घेऊन एखादा आश्रम तयार केला. आता त्या भटक्या मुलांना
जेव्हा सुरू होतं सुरळीतरित्या तेव्हा ते लोकांपर्यंत जायचं, लोक यायची, 4 पैसे त्यांना मिळायचे, तिजोरीमध्ये कोणी दानाच्या स्वरूपामध्ये टाकायचे, त्यामुळे त्यांचं अन्नदान बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालायच्या, त्याच्या शिक्षणाची व्यवस्था पण करायच्या. आता 6-7 महिने पूर्णतः ही आश्रम, ही मंदिरं, गुरुकुलं, गोशाळा, वारकरी शिक्षण संस्था या सगळ्या 6-8 महिने बंद झाल्या कारणास्तव त्यांच्यावर प्रचंड प्रमाणे आर्थिक ताण आला आणि आर्थिक ताण आल्या कारणास्तव त्यांचं व्यवस्थापन बिघडलं. त्यामुळे आता सरकारनं ज्या पद्धतीनं अनेक गुरुकुलं असतील, संस्थान असतील, यांना सरकारनं त्यांचा सकारात्मक विचार करून त्यांना ती संस्था चालावी, त्यामध्ये कार्य करणारे घटक आहेत ते जगावे असं मी म्हणेन. कारण आज मी पाहतो, मी स्वतः एक मोठं संस्थान चालवतो, त्यामुळे आज आम्ही बाहेर न पडल्या कारणास्तव आज आम्हाला कधी कधी म्हणजे अशा अनेक संस्था आहेत, मला फोन आलेले आमच्या कीर्तनकार प्रवचनकारांचे की महाराज या सगळ्या आम्ही आत्ता इतके अद्भुत आहोत की आम्हालाही जेवायला अन्न शिल्लक राहिलेलं नाही आहे. कारण आमचं काम, त्या संस्थांचं काम असतं समाजाला देणं, जे समाजाने आम्हाला दिले, जे सरकारने आम्हाला दिले ते लोकांना देऊन टाकणं. आणि मग त्यांनी जेव्हा ते सरळ हाताने लोकांना दिलं, पण आज तिथे देणारा कोणी नसल्या कारणास्तव पूर्णपणे त्या बंद पडण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत. त्यामुळे माझं सरकारला आव्हान असेल, अशा काही संस्था असतील, मग त्या खाजगी असतील किंवा व्यक्तिगत कोणी चालवत असतील, एखादाही माणूस, एखादा कीर्तनकार प्रवचनकार व्यक्तिगत एखादा अनाथ आश्रम चालवतो, व्यक्तिगत एखादी गोशाळा चालवतो, तो त्याच्या व्यक्तिगत विकासासाठी चालवत नाही, तर त्याच्या माध्यमातून कुठेतरी गोवंश संवर्धन झाला पाहिजे हा त्याचा एक विचार असतो, तिची भावना असते त्याची. किंवा जी गोरगरीब मुलं आहेत त्यांनी पेटी शिकावी, पखवाज शिकावा, कुठेतरी कीर्तनकार प्रवचनकार होऊन समाजामध्ये, देशामध्ये एक चांगलं काम करावं हा त्यांचा उद्देश असतो. त्यामुळे सरकारनं व्यक्तिगतरित्या असू द्या किंवा बहुल एकत्र येऊन काम करणाऱ्या ज्या संस्था असतील त्यांचाही विचार करावा. केवळ एकाच कॅटेगरीचा विचार करू नये. काही संस्थांना शासकीय अनुदान आहे, केवळ त्यांचाच विचार न करता समाजाच्या कल्याणाच्या हितार्थ आणि देशाच्या उद्धाराच्या हितार्थ ज्या ज्या आश्रम, गुरुकुल, वारकरी शिक्षण संस्था किंवा अनाथ आश्रम असतील या सगळ्यांचा सर्वे करून त्यांना लागणारी आत्ताच्या काळात तातडीची जी मदत आहे ती मदत सरकारने द्यावी. आणि माझं समाजाला आवाहन असेल, तुमच्या आजूबाजूला गोशाळा असेल, तुमच्या आजूबाजूला वारकरी गुरुकुल असेल, तुमच्या आजूबाजूला एखादं मठ असेल, एखादं मंदिर असेल, तिथे दिवाबत्ती पासून ते मंदिर ते चालवणारे जे काही व्यवस्थापक आहेत त्यांना गरजेला आता काय अपेक्षित आहे ते साधून तुम्ही तिथपर्यंत पोहोचवा. कारण आपण पाहिलं सरकारने शिधा वाटप केला, आणि आता एखाद्या शिधापत्रिका जर एखाद्या आश्रमाची नसते तर तेव्हा ती दाखवून त्यांना काही शिधा मिळेल म्हणून सरकारनं तो सकारात्मक विचार करावा आणि समाजानं तिथे जाऊन त्यांना काय अपेक्षित आहे हे तुम्ही त्यांना पहा, त्यांना तिथे दान करा. श्रीमंत लोकांना, धनिक लोकांना मी आवाहन करेन की अन्नदानाचं त्या ठिकाणी दान करा. त्या ठिकाणी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून म्हणजे अगदी आपल्याला म्हणता येईल अगदी हवा घेण्याचा पंख्यापासून तर मुलांच्या अभ्यास करण्याच्या नोटपॅड पर्यंत या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या आश्रमांमध्ये न सांगता तिथपर्यंत पोहोचवा, जेणेकरून मठ, मंदिर, आश्रम ही या लॉकडाऊनच्या काळामध्ये पूर्णतः बंद आहे. त्यांची मानसिकता बदलणार नाही. त्यांची काळजी जर आज आपण पाहिली तर उद्या ते लोक समाजाच्या व्यवस्थापनामध्ये आपले योगदान देतील असं मला वाटतं. त्यामुळे सरकार आणि समाज यानं ही सगळी जी गुरुकुल मंदिरं आहेत ती चालवण्याचा त्यांची जबाबदारी नैतिक घ्यावी, त्यांना मदत करावी असं मी या दृष्टिकोनातून धनिकांना आणि शासनाला, समाजाला आवाहन करेन. निश्चित महाराज, आपल्या समाजामध्ये खरंतर खूप अशी लोक आहेत की जे दान धर्म करतात किंवा ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी ती स्वतःहून पोहोचतात. आपण जे केलेलं आवाहन आहे त्यानुसार काही सकारात्मक काहीतरी पाहायला मिळेल याची मला ही आशा वाटते. महाराज, मग अशी आपण विषय घेतला की आध्यात्मिक नेतृत्वाने काय केलं कोरोना कालावधीमध्ये. नेतृत्व जाणतं असतं हे आपण मानतो, पण जे अनुयायी असतात मग ते वारकरी असतील किंवा प्रत्येक धर्माचे जसे पंथाचे जसे असतात तसे प्रत्येक संप्रदायाचे पण असतात. मग या लोकांनी पण ती समन्वय साधण्यासाठी किंवा समाज निर्मिती करण्यासाठी
काहीतरी उपक्रम हाती घेतले असतील किंवा त्यांनी पण आपलं काहीतरी योगदान दिलं असेल, तर या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे याच्यामध्ये सामाजिक समन्वय हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण सरकार आणि समाज याच्यामध्ये जर समन्वय नसेल तर सरकारने एखादी या काळामध्ये उपाययोजना लोकांपर्यंत पोहोचावी, पण ती जर लोकांनी स्वीकारलीच नाही तर मग त्या लोकांचा समन्वय होणार नाही आणि पाठवलेली जी गोष्ट आहे ती योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला योग्य परिस्थितीमध्ये ती पोहोचत नाही. म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट, कोणतंही तुम्ही उदाहरण घ्या एखादं. समजा सरकारने मदत दुर्बल घटकाला पाठवली आत्ताच्या काळामध्ये, जिथे काहीच नाही अशा ठिकाणी काही किराणा सामानाचं किट पाठवलं किंवा इतर लोकांनी समाजातल्या इतर संस्थांनी ते पाठवलं, पण ते जर योग्य व्यक्तीला पोहोचलं नाही तर ती योग्य व्यक्ती त्यापासून दूर राहते आणि अयोग्य व्यक्तीला ती गोष्ट मिळते. इथे समन्वयाचा आपल्याला कुठेतरी असमतोल दिसतो. त्यामुळं तो समतोल साधण्याचा प्रयत्न आध्यात्मिक नेतृत्वाने त्या ठिकाणी केलेला आहे. योग्य व्यक्तीला योग्य ती मदत योग्य वेळेला पोहोचली पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी त्या गोष्टी काम केलं. काही लोकांनी आजूबाजूच्या गावांना एकत्र घेऊन त्या गावातील पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, जे मुख्य प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना एकत्र घेऊन काही आध्यात्मिक जाणत्या नेतृत्वांनी त्यांचं प्रबोधन केलं. त्यांना त्यांच्या गावामध्ये किंवा त्यांच्या सोसायटीमध्ये किंवा इतरही ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं या काळामध्ये कशा पद्धतीने तुम्ही समाजाची पर्यायानं तुमच्या विभागाची या रोगाच्या पार्श्वभूमीवर काय काम केलं पाहिजे ते समजवलं. प्रसंगी स्वतः काही छोट्या छोट्या 50 लोकांच्या आतमध्ये घेणाऱ्या प्रवचनांमध्ये, कीर्तनांमध्ये किंवा त्यांच्या व्याख्यानांमध्ये प्रबोधनाचं काम केलं मुख्यत्वाने. म्हणजे आपला मूळ विषय कदाचित बाजूला राहिला तरी चालेल, पण आताच्या महामारीच्या काळामध्ये कोणता विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे हाही विचार केलेला आहे. काही संस्थांमध्ये, काही गुरुकुलांमध्ये मोफत आर्सेनिक अल्बम असतील किंवा रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे काही काढे असतील ते त्याने निर्माण केलेले होते. ते स्वतः आतापर्यंत ते काही मुबलक किंमत घेऊन देत होते. पण या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या हा सगळा साठा असेल तो मोफत लोकांपर्यंत पोहोचवला आणि स्वतः जंगलांमध्ये जाऊन जडीबुटी जमा करणं काही होतं का या पद्धतीनं करून लोकांना ते मोफत वाटण्याचं खूप मोठं काम संस्थांनी, गुरुकुलांनी किंवा आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व स्तरातल्या लोकांनी केलेले. निश्चितच आपण ते सर्व पाहिलेलं आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येकाने आपल्याला जे शक्य आहे ते त्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराज, आपण पाहतो की काही परंपरा ज्या आहेत म्हणजे अध्यात्मातले असतील किंवा या आपल्या संप्रदायातील असतील ते शेकडो वर्षांपासून सुरू आहे. उदाहरणार्थ वारी, अशा ज्या परंपरा आहेत त्या परंपरा पण यावर्षी कोरोना कालावधीमध्ये बंद करण्यात आल्या किंवा या वर्षापूर्वी त्यांना स्थगिती देण्यात आली. काय वाटतं, हे जे काही सर्व पूर्वापार किंवा खूप वर्षांपासून चालत आलेलं आहे यांना हा जो आपला थांबा घ्यावा लागला याचा काय परिणाम झालेला आहे? खरं म्हणजे भारतीय संस्कृती किंवा भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा होतं की एवढे दिवस सगळं बंद आहे. आणि वारी हा जर तुम्ही विचार केला तर वारकऱ्याच्या तो आस्थेचा विषय आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावं. म्हणजे संतांच्या मांदियाळीपासून तुम्ही विचार केला कोणत्याही प्रकारचं संकट असेल ते संकट झुगारून त्यांची पावलं पंढरी आणि आळंदीच्या दिशेला वळलेली आहेत. मग ते संकट व्यक्तिगत असो की सामाजिक असो. अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येईल. संत चोखोबांच्या जीवनामध्ये व्यक्तिगत त्यांची अडचण होती, त्यांच्या पत्नीचं बाळंतपण असेल, अशा काळामध्ये ते वारीला निघून गेले. म्हणजे याचा अर्थ माझं व्यक्तिगत संकट असू दे पण मला माझी वारी नित्य नियमाची आहे ती मी केली पाहिजे. ही त्यांची म्हणजे वारकऱ्याची वारी ही त्याचा श्वास आहे, त्याचा तो प्राण आहे. आणि वारी नुसतं वारकरी वारीला जातो नुसतं तो जात नाही. तर आजची संख्या तुम्ही पाहिली असेल, गेल्या वर्षीची जवळजवळ
10-12 ते 14 लाख वारकऱ्यांची संख्या पंढरपूरला आणि आळंदीला आपल्याला दिसते. म्हणजे या महाराष्ट्रातला, एका महाराष्ट्राचा किंवा भारताचा पण विचार केला तुम्ही तर 15-15 लाख लोक एक विचार घेऊन जेव्हा जातात त्यावेळी त्या 10-15 दिवसाच्या काळामध्ये समाजाची किती मोठी सकारात्मक शक्ती एकत्र येते. आणि आपण पाहिलं असेल आता ती पूर्णपणे बंद झालेली आहे. त्यामुळं वारकऱ्यांच्या मानसिकतेवर सगळ्यात मोठा प्रभाव पडलेला आहे. आणि वारी बंद झाली किंवा मंदिरं बंद झाली यामध्ये सगळ्यात मोठा श्रद्धेचा जो भाग आहे अश्रद्धा निर्माण झाली. तुम्हाला माहिती, आज तुम्ही आजूबाजूला जर पाहिलं असेल माणूस आत्मकेंद्रित झालेला तुम्हाला दिसतो पहा. आत्मकेंद्रित, तो कोणाकडे जायला तयार नाहीये, कोणाला मदतही, एवढंच काय कोणाला स्पर्श देखील करायला तयार नाही, आज कोणाच्या जवळ यायला तयार नाहीये. आणि ही जी दरी आहे ही दरी देशाला खूप भयानकतेकडे घेऊन जाईल. म्हणजे आज आपण पाहतो की लहान मुलांपासून, लहान मुलांची मानसिकता बघा. शाळेमध्ये मुलं रोज जात होते त्यामुळे रोज नियमित मुलं असायची. आता आपण व्हॉट्सअपला वगैरे काही पाहतो की काही लोकांनी काही व्हिडिओ बनवलेले की सरकार शाळा लवकर सुरू करा नाहीतर मुलं दारू प्यायला लागली. मी माझ्या याला पाहिलं होतं 2-4 मुलं अशी पडताना वगैरे दिसलेली आणि मग त्यांचे वडील येतात त्यांना मारतात. ही कोणती मानसिकता आहे? ही भयानक मानसिकता आहे. आणि या बंदच्या काळामध्ये जेव्हा बालसंस्कार केंद्र सुरू होते तेव्हा ती लहान लहान मुलं बालसंस्कार केंद्रात जायची, कुठेतरी रोज हरिपाठ व्हायचा. त्यामुळे आजूबाजूची लोक त्या हरिपाठाला जाऊन ती मुलं बसायची. मुलांच्या मानसिकतेवर इतका विकृत परिणाम झालेला आज आपल्याला दिसून येतोय. किंवा सोशल मीडियाचा पण परिणाम मुलांवर किती झाला पाहतोय. आता कोरोनाच्या काळात सगळं बंद आहे म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू झालं. 18, 19, 20 कॉलेजला जाणारा मुलगा मोबाईल सारखा जे मोबाईल वापरायचा. आणि मग त्या काळामध्ये घडणारे जे प्रसंग आहेत, आता तुम्हाला 7वी, 8वी, 9वीची जी मुलं आहेत ही मुलं मोबाईल मध्ये ऑनलाईन शिक्षणानं शिक्षित झालेली नाही. तर घरातल्यांची अशी तक्रार आहे ती मोबाईल वापरून बिघडत चाललेली आहे. आणि नित्यनेम जो आहे, नित्यनेमाला काय व्हायचा, वारीचा नित्यनेम नुसती वारी नाही, वारी ही आमची वारकऱ्यांची एका वर्षभराला रिचार्ज आहे आमचा. कारण एका वर्षभरामध्ये आम्ही वारीला जेव्हा जातो तेव्हा आम्ही पूर्णपणे रिचार्ज होतो. आणि वारीमध्ये गेलेला कोणताही शेतकरी आहे ना कधी आत्महत्या करणार नाही. तुम्ही जर आत्ताही विचार केला, वारीमध्ये आजारी माणूस असू द्या, तुम्हाला अनेक लोकांची उदाहरणं तुम्ही वारीच्या याच्यामध्ये जेव्हा अपडेट्स घ्यायला जेव्हा जाता तेव्हा अनेक लोक म्हणतात आयुष्यभर मी माझे पाय ठणकत होते, माझ्या पायाचा त्रास होता, पण मी वारीत आल्याने माझा पाय गेला. हा काही चमत्कार नाहीये, तिथलं वातावरण आहे. वारीतलं वातावरण माणसाला इतकी सकारात्मक ऊर्जा देतं, वारीतलं वातावरण माणसाला इतकं मनोबल देतं की वारीतल्या माणसाला इतकी श्रद्धा मिळते की तो त्याच्या जोरावर जीवनातले अनेक संकट असतील त्या संकटांमध्ये तो अगदी खंबीरपणे उभा राहतो, खंबीरपणे उभा राहतो. त्यामुळं वारी बंद झाल्यामुळं हा परिणाम आपल्याला म्हणजे बऱ्याच चर्चा करण्यासारखे बरेचसे मुद्दे आहेत ते आज आपल्याला माझ्या आजूबाजूला दिसते. म्हणजे माझ्या गुरुकुलामध्ये जी मुलं होती ती मुलं जेव्हा माझ्या आश्रमामध्ये होती तेव्हा ती नित्यनेम होती. रोज हरिपाठ चालायचा, रोज सकाळी योगा असायचा, रोज संध्या असायची. एकादशीला आम्ही आमच्या त्याच्यामध्ये आश्रमामध्ये वारी करायचो. गावाची गाव फेरी असायची, प्रभात फेरी असायची. या आचारसंहितेमध्ये मुलं असायची. पण ती मुलं आज जेव्हा घरी गेलेली आहेत 8 महिने, तेव्हा 8 महिन्यामध्ये त्या मुलांच्या पालकांची आम्हाला जेव्हा फोन येतात की याला लवकर घेऊन जा, नाही तर आता इथे याची मानसिकता बिघडून जाईल. मुलांपासून तरुणांमध्ये आज आपण मानसिकता पाहतो कामच नाहीये. किंवा काही आध्यात्मिक तरुण आहेत, नवीन उदोन्मुख नेतृत्व कीर्तनाच्याकडे वळलेली आहेत, वारकरी संप्रदायाकडे वळलेली होती किंवा सकारात्मक विचारधारेकडे, आध्यात्मिक विचारधारेकडे वळली होती. आता आध्यात्मिक विचारधाराच नाही, त्यामुळं त्यांनी जी उचललेला जो विचार आहे तो विचार तिथलं तिथं संपला नाही. एक साधं उदाहरण तुम्हाला सायकोलॉजिकल मला देता येईल की एखादा माणूस बोलला की मी तुम्हाला 500 रुपयाचं दान देतो. आपण म्हणतो ठीक आहे, पण त्याची मानसिकता त्यावेळी झाली होती की मला 500 रुपयाला दान द्यायचे आणि वेळ निघून गेली तेव्हा याला 500 रुपयाची गरज लागली तेव्हा तो दुसऱ्या माणसाला दान देण्याची प्रवृत्ती त्याची खराब झाली. म्हणजे कोणत्याही आध्यात्मिक असू दे किंवा कोणतीही प्रणाली असू दे,
सामाजिक किंवा मानसिकता जोपर्यंत तुमची टिकून राहते तोपर्यंत ती ऊर्जा शिल्लक राहते. आता ती ऊर्जा नाही. आता मंदिर आपण जरी उघडी केली, खुली केली, मंदिरांचे दरवाजे, एखादा उपक्रम आम्ही जेव्हा घेतला तेव्हा माणसे यायला तयार नाहीये. त्यामुळे कुठेतरी त्यांची श्रद्धा दुबळली गेली, त्यांची मानसिकता त्यांची संपली गेली असं मला वाटतं. त्यामुळे वारी बंद झाल्यामुळं संस्थानं बंद झाली, कारण संस्थानं त्याच याच्यावर चालतात आणि वारीचा नकारात्मक परिणाम आज आपल्याला दिसून येतोय. वारी बंद झाली म्हणजे आमचा प्राण कुठेतरी थांबला असं आम्हाला वाटतं. त्यामुळं आम्ही वारीला गेलो नाही. तुम्हाला वारी हा प्रसंग जो आहे, आळंदी पंढरपूरची वारी असेल, हा प्रसंग खरं म्हणजे अनिर्वचनीय आहे. त्याला आमच्या अध्यात्मामध्ये अनिर्वचनीय शब्द वापरतात की कोणत्याही इंद्रियानं त्याचं वर्णन होऊ शकत नाही. एखादा नवख्या माणूस वारीला गेल्यानंतर बोलेल मजा आली, जाम मजा आहे असं तो बोलेल, पण वारीचं वर्णन हे अनिर्वचनीय आहे. शब्दानं वारी ही संकल्पना, आळंदी पंढरपूरची तीर्थयात्रा आहे, ही शब्दानं वर्णन करणं मला असं वाटतं ती शब्दाने वर्णन होऊ शकत नाही. तो एक आत्मिक अनुभूतीचा विषय आहे. त्यामुळे आज आम्हाला वारी बंद झाली म्हणजे आमचा ऑक्सिजन बंद झाला असं आम्हाला वाटतं. त्यामुळे वारीनं खूप मोठा आमच्या मानसिकतेवर, आमच्या श्रद्धेवर, आमच्या विचारांवर, आमच्या विश्वासावर परिणाम झालाच आहे असं मला वाटतं. निश्चितच लवकरच ही परिस्थिती निवळेल आणि सर्व पुन्हा एकदा नव्यानं आपल्याला सुरू करता येईल. प्रेक्षक हो, एक मुलाखत मध्ये वेळ झालेली आहे पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीची. आपण पुढे आणखी नवीन मुद्द्यांसह चर्चेला पुन्हा एकदा परतूया. आपल्या सोबत आहे हबब कैलास महाराज दीक्षित. आवाजच्या हितचिंतकांसाठी विशेष ऑफर. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं आणि विश्वासास पात्र ठरलेलं आवाज न्यूज नेटवर्क चॅनल ही आपली दिवाळी आपल्या हितचिंतकांच्या सोबत साजरी करत आहे. आवाजच्या प्रचार आणि प्रसारासोबत आपली ही प्रसिद्धी करण्यासाठी आवाजवर आपली वैयक्तिक व्यावसायिक जाहिरात किंवा दिवाळीच्या शुभेच्छा अतिशय अल्प दरात केवळ आवाजच्या हितचिंतकांसाठी. ऑफर फक्त 1000 रुपये. प्रेक्षक हो नमस्कार. आवाज न्यूज नेटवर्कच्या एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी प्रकाश फडे आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आपल्यासोबत आहेत हबब कैलास महाराज दीक्षित. महाराज, वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण आतापर्यंत खूप चांगलं आपलं विचार मांडलेले आहेत. आताची जी असंतुलित परिस्थिती आहे, या असंतुलित परिस्थितीमध्ये अध्यात्म कशा प्रकारे प्रभावीपणे कार्य करू शकतो? आताच्या असंतुलित परिस्थितीमध्ये अध्यात्म जे आहे किंवा आध्यात्मिक जे कार्य करणारे असतील त्या सगळ्या लोकांनी पहिल्यांदा मानसिक असंतुलन, शारीरिक असंतुलन, शरीर परिस्थितीजन्य असंतुलन, म्हणजे आपण त्याचे जर भाग केले म्हणजे शारीरिक असंतुलन म्हटलं म्हणजे आपल्याला आता जाणवेल की कोरोनाच्या काळामध्ये योग साधना जी आहे, म्हणजे योगा असेल, योगाची आसनं असतील, ही परिणामकारक ठरलेली आहे. हे आरोग्य खात्याने मान्य केलंय. म्हणून कोविड सेंटर जे असतील त्या कोविड सेंटरमध्ये रुग्णाला फिजिकल एक्सरसाइज, शारीरिक व्यायाम करायला सांगितलं जातं आणि त्याचबरोबर त्याला प्राणायाम करायला सांगितलं जातं. त्यामुळं जी आध्यात्मिक नेतृत्व आहेत ती आध्यात्मिक नेतृत्व या योगाच्या माध्यमातून गावोगावामध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे योगाचे प्रशिक्षण वर्ग घेऊन कोरोनाच्या काळामध्ये या महामारीला घालवण्यासाठी ज्या ज्या प्रकारची आसनं महत्वाची असतील ती आसनं गावोगावी जाऊन लोकांमध्ये ती आसनं करण्याची प्रवृत्ती निर्माण करून लोकांना ती आसनं शिकवून शारीरिक सुदृढता त्यांच्यामध्ये निर्माण करू शकते. दुसरी गोष्ट अशी, काय खायला हवं, कोणत्या प्रकारचं अन्न ग्रहण केलं पाहिजे, कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे,
याविषयी समाजामध्ये शाकाहारी, मांसाहारी किंवा इतर लोकांमध्ये, काही लोकांमध्ये संभ्रम आहे की ह्युमॅनिटी वाढण्यासाठी मग आम्ही मांसाहार खूप पद्धतीने घेतला पाहिजे. आणि एक दोन अशा घटना पण माझ्या दृष्टिकोनातून ऐकायला आल्या की कोरोना काळामध्ये खोकला जो आहे, कफ जो आहे, की एखादा रोगी जो आहे त्या रोगाला जर त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल, तो उपाय घेत असेल तर बरेच दिवस त्याचा खोकला जात नाही. पण त्याने आहार चुकीच्या पद्धतीने घेतला. काही पेशंट्स माझ्या दृष्टिकोनातून दवाखान्यातून त्यांना उद्या डिस्चार्ज मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं. खोकला बरा झालाय, हो खोकला बरा झालाय, आणि त्याच एक दोन दिवसामध्ये त्यांनी काहीतरी तैलयुक्त पदार्थ खाल्ले, चायनीज सारखे किंवा इतर काही पदार्थ खाल्ले, आणि त्याचा पुन्हा खोकला जो आहे तो पुन्हा प्रचंड वाढला आणि त्यामध्ये तो दगावला गेला. असे अनेक ऐकिवात असलेले लोकांचे अनुभव जेव्हा पाहतो तेव्हा आहाराचं नियंत्रण कसं असावं ते देखील, त्याचा प्रसार होणं महत्वाचं आहे. कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे, कडधान्य असतील, हिरव्या पालेभाज्या असतील ज्याने प्रोटीन्स मिळेल अशा पद्धतीचा आहार, किंवा जंगली भाज्या असतील त्याच्या पद्धतीचा आहार, याचंही प्रबोधन होणं महत्वाचं आहे. कारण मी पाहिलं बऱ्याचदा काय होतं गैरसमज, ताकद वाढली पाहिजे, रोगप्रतिकारक क्षमता वाढली पाहिजे, मग लोक मिळत त्या पद्धतीचं अन्न खातात आणि हा त्यांचा चुकीचा समज त्यांना कुठेतरी शारीरिक दृष्टिकोनातून खोकला करतो आणि पेशंट दगावण्याची देखील किंवा रोग एखाद्या माणसाची इम्युनिटी कमी होऊन त्याच्यावर कोविडचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही काळजी घेतली पाहिजे. आध्यात्मिक नेतृत्व याही दृष्टिकोनातून लोकांमध्ये सांगू शकतात. दुसरं मानसिक संतुलन, म्हणजे मानसिक सुदृढता. आपण आता आरोग्याच्या संदर्भात बोललो की कशा पद्धतीनं काम करतायत किंवा करते. मानसिक सुदृढता ही अत्यंत महत्वाची आजची घटना आहे. मी बऱ्याचदा मध्ये पेपरला याला एक बातमी वाचली की नवऱ्याला कोरोना झाला आणि बायको नवरा सोडून पळाली. बऱ्याचदा म्हणजे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना असतात. मग आता मला सांगा की 7 जन्माचा त्याच्याबरोबर राहण्याचा संकल्प करणारी ती जी स्त्री असेल, कोणी असेल ती, समजा तो दवाखान्यात गेला, त्याने कोरोनाची चाचणी केली आणि तिला जेव्हा कळलं की तिच्या नवऱ्याला कोरोना झालाय तर ती माहेर निघून गेली, मी येणारच नाही, तो मेला तरी चालेल. किंवा अजून एक घटना सांगतो, माझ्या समोर घडलेली घटना आहे की एका पेशंटला घेऊन आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो, पेशंट ऍडमिट आहे आणि त्याला कोरोना झालेला आहे. आम्ही सोबत होतो त्या पेशंटच्या. त्याच्या नातेवाईकांना जेव्हा आम्ही कॉल करून सांगितलं तर सहज त्याच्यातला एक माणूस, त्याचा नातेवाईक बोलून गेला की त्याला राहू दे तिथेच, तुम्ही निघून या. मग त्याला राहू दे तिथेच, तुम्ही या, म्हणजे तो तिथे दगावला तरी चालेल पण तुम्ही तिथे थांबू नका. किती विचित्र मानसिकता आहे कुटुंब संस्थेतली. किंवा काही मध्ये मी मगाशी मुद्दा बोलता झाला की शासकीय प्रणालीमध्ये जे लोक कामाला आहेत, महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, आरोग्याचं खाता असेल, सगळ्यांमध्ये त्यांच्या घराकडे कोणी जायला तयार नाही. खेड्यामध्ये ते इतकी वाईट अवस्था आहे की त्यांच्या घरातला लहान मुलगा जर दुकानावर आला तर त्याला जे पाहिजे ते फेकून दिलेलं आम्ही पाहिले नाही. इतकी अस्पृश्यता, इतक्या खालच्या थराची विचारधारा समाजाची आहे. त्यामुळे ही मानसिकता बदलण्याचं काम हे सगळ्यात मोठं आव्हानाचं काम आहे. ते पहिल्यांदा केलं गेलं पाहिजे. ती मानसिकता जर बदलली तर एकमेकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. किंवा आरोग्य सेविका असतील किंवा आशा असतील, आशा सरकारने त्यांना काम दिलं, त्याला लोक घरात घ्यायला तयार नाहीये. आत्ता कुठे बाजारातली लोक तुम्हाला बिंदास फिरताना दिसत आहेत, पण गावखेड्यांमध्ये इतकी विचित्र मानसिकता असल्यामुळं त्याचा परिणाम समाजाची संपूर्ण मानसिकता असंतुलित होण्यामध्ये असतो. त्यामुळे मनुष्य हा आत्मकेंद्रित होऊ शकतो. आपल्या वेळ प्रसंगी त्याला उपाय, डॉक्टर्स लोक, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे की बऱ्याच पेशंटना, खरं म्हणजे ही मानसिकता समाजाचीच नाही तर कार्य करण्याला प्रणालींची पण असायला हवी. डॉक्टर्स लोकांनी त्या रुग्णाकडे त्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं पाहिजे. आता बऱ्याचदा जेव्हा खोकला, तापाचा रोग येतो
तेव्हा काही डॉक्टर्स त्यांना हातही लावत नाही, त्यांचे पैसेही लांबून घेतात, पिशवीतच घेतात. आता ठीक आहे, आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही काळजी ठीक आहे, पण त्याला काय झालंय काय नाही तुम्ही तिने पाहता घरी? पण त्याला पाहिलं जात नाही, त्याला सरसकट सांगितलं जातं तुम्ही जा आणि कोरोनाची टेस्ट करून या. अरे पण त्याला कोविड नसेलच, त्याची लक्षणं असतील, काही ठिकाणी व्हायरल बाकीचं असू शकतं, युवता असू शकतो, मलेरियाचा असू शकतो. त्यामुळे मी या लोकांना पण सांगेन, म्हणजे आरोग्य खात्यात काम करणारे लोक, डॉक्टर्स आहेत, हे तुम्ही चुकीच्या पद्धतीनं करू नका. लोकांची मानसिकता समजून घ्या आणि तुमची मानसिकता बदलू नका. आता बघा तुम्ही, काही डॉक्टर्स आहेत, काही दवाखाने आहेत, जसे लुटायलाच बसलेले. पेशंट आला की लुटलाच. आता बघा, ज्यांच्याकडे पैसे आहेत ते देतील, ज्यांच्याकडे पैसा नाही ते काय. आपण आजूबाजूला पाहिलं, कुठलाही कोरोनाचा पेशंट खाजगी दवाखान्यामध्ये ना, त्याचं 3, 4, 4, 5 लाख, 6, 7 लाख रुपये बिल आहे. आपण पाहिलं की एकाची आई आजारी आहे आणि आजारी असताना त्याला कोरोना झालेला आहे. बरेच दिवस ते आयसोलेशन मध्ये राहिलेली आहे, व्हेंटिलेटरवर राहिलेली, सगळी जमीन विकली, पैसा विकला, सगळं संपतं, आई जगावली, त्याच्यावरही मानसिक परिणाम झाला. असे काही घटना आपण पाहतो. त्यामुळे समाजाच्या या सर्व प्रकारच्या मानसिकतेचा जो प्रभाव आहे तो प्रभाव संतुलित करण्याचं काम आध्यात्मिक करते. आणि दुसरी मुद्दा असा की आता आपण 2 मुद्दे पाहिले, आरोग्य असेल, मानसिकता असेल, अर्थकारणाचा मुद्दा आपण पाहू की आताच्या या काळामध्ये कसं काय संतुलित होऊ शकतं. तर आपल्या या तालुक्यातून किमान 5 ते 10 ट्रक एवढी गुलवेल नावाच्या ज्या वनस्पतीचं आहे तिची निर्यात झालेली आहे बरं आपल्या इथं. आणि याच्या अगोदर ही गोष्ट नव्हती. मग आता ह्युमॅनिटी पॉवर वाढली पाहिजे, यासाठी गुलवेलचा काढा आयुष मंत्रालयाने पण दवाखान्यामध्ये तो द्यावा, असा त्यांनी शेवट एकच नको ते उपाययोजना करण्यापेक्षा. तर यासाठी आपल्या तालुक्यातून 5 ते 10 ट्रक भरून तो गुलवेलचा काढा निर्यात झाला. हे मोठा आर्थिक व्यवस्थापन आहे. तशा अशाच पद्धतीनं या काळामध्ये थोडीशी आर्थिक सबळता यावी या दृष्टिकोनातून बऱ्याच आश्रमांनी, काही दुर्भिक्षित म्हणजे विधवा असतील, काही विधवांचे घटक असतील किंवा काही दुर्भिक्षित घटक असतील, त्यांना एकत्र येऊन छोटे छोटे जे उद्योग आहेत ते उद्योग उभं करण्याचा प्रयत्न केलाय. ते उद्योग उभे करण्याची मानसिकता उभी केली. त्यासाठी लोकांमध्ये एक निर्धार जागा व्हावा या दृष्टिकोनातून देखील त्यांनी प्रयत्न केलेला आहे. बरोबर. महाराज, 7-8 महिने मंदिरं बंद आहेत, अजूनही सुरू होत नाहीत. बऱ्याच ठिकाणी आंदोलन झाली, बऱ्याच वेगवेगळ्या अनुयायांनी असतील, संप्रदायांनी असतील, मंदिरं उघडण्यासाठी प्रयत्न केला किंवा शासनाकडे तशी विनंती केली, अजूनही होत नाहीत. म्हणून आपलंच काही नेतृत्वाने आता आपला जो रोष आहे तो रोष व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे. काय सांगाल त्याविषयी? खरं म्हणजे या संदर्भामध्ये त्या संप्रदायातल्या पूर्वसूरिणी किंवा त्या संप्रदायातल्या ज्येष्ठांनी सरकारच्या नियमांचं स्वागत केलं पहिल्यांदा. आणि देशाला, कारण आम्ही जे काम करतो ते देशाच्या विकासाचंच काम आहे. मग कुठेतरी ही जी भीती आहे, कारण सगळीकडे भीती होती, आम्हाला ते नियम पाळणं गरजेचंच होतं. आणि आम्ही ते नियम पाळले. त्या मठ मंदिर संस्थानांनी अनेक दिवस 5-7 महिने सरकारने सांगितलंय म्हणून आम्ही पाळून सरकारच्या नियोजनामध्ये सकारात्मकतेची भूमिका घेतली. कोणीच बोललं नाही. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत कुठल्याही मंदिराच्या संस्थानांनी सरकारला रोष नाही व्यक्त केला किंवा सरकारला दूषणं नाही दिली गेली. सरकारच्या प्रत्येक नियमाचं त्यांनी स्वागत केलं. तुम्ही बंद करा, ठीक आहे, बंद आहे. आता कुठे आपल्याला काही ठिकाणी ऐकायला मिळतं की सरकारनं मंदिर उभी करावेत, काही लोक रोष व्यक्त करतात. याच्या पाठीमागे त्यांची भावना नसते, तिथली तत्कालीन परिस्थिती असते. मंदिर आणि मंदिर व्यवस्थापन किंवा तिथे येणारा जो भक्त आहे, तीर्थयात्री असतील, यांच्यावर अवलंबून असलेले असे अनेक उद्योग आणि व्यवसाय आहेत, ते व्यवसाय बंद पडले. दुर्दैवाने परिणाम असा झाला की काही व्यवसाय जे आहेत ते व्यवसाय केवळ रोजच्या जेवणाची व्यवस्था करणारे होते. आता 6-6 महिने ज्यांना रोजच्या जेवणाची भ्रांत होती तो व्यवसाय बंद पडला. उदाहरणार्थ आळंदीमध्ये गंध लावणारी, आपण गंध लावतो आणि त्याला 2-5 पैसे आपण देतो.
की शेवटचा थर समजा. किंवा काही वर्ग असा आहे की काही लोक पैसे टाकतात गंगेमध्ये श्रद्धेनं, ते लोहचुंबक घेऊन पैसे वेचतात. म्हणजे इथून आपण त्या थरापर्यंत जाऊया. सगळं बंद झालं, मग आता त्यांना जेवायला देईल कोण? त्यांचं पोट कसं भरणार? दुसरा मुद्दा असा, मागायला गेलं तर मागायला गेलं जात नाहीये, कारण कोणी कोणाकडे येऊ देत नाहीये. त्याच्यामुळं मंदिर व्यवस्थापनाची जी लोक आहेत किंवा आध्यात्मिक गुरुकुलं वेगवेगळी जी लोक आहेत ते आज सरकारला आवाहन करतात किंवा सरकारविषयी कधी रोष आपल्याला दिसतोय. आता रोषच म्हणता येईल ना. एका बाजूला तुम्ही दारूची दुकानं उभी करता ज्याच्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळू शकतील, आणि दुसऱ्या बाजूला मंदिराचे दरवाजे बंद करताय. अजूनही ते खुले होतील यासाठी तुम्ही त्यांना आश्वासन देत नाही. किंवा सरकारने तिथे काहीतरी दिलं पाहिजे. जर सरकारला तिथून उत्पन्न मिळत असेल, बाजारहाटाचा टॅक्स मिळत असेल, तर मग तिथे सरकारी यंत्रणा देखील घेऊन तुम्ही सुरू करू शकता. त्यामुळं आध्यात्मिक नेतृत्वाने काही बोलले नाही, काही सूचना दिल्या नाही, काही रोष व्यक्त केला नाही असं नाही. आम्ही फक्त सरकारच्या या नियमाचं स्वागत केलं, या नियमाचं पालन करून भारत सरकारला नकळतरित्या आम्ही सहकार्य केलेलं आहे. त्यामुळं आमच्या काही नेतृत्वांनी, आध्यात्मिक क्षेत्रातल्या नेतृत्वांनी रोष व्यक्त करून सरकारची अवहेलना केलेली नाहीये, सरकारच्या नियमाला नमस्कारच केलेला आहे असं मला वाटेल. त्यामुळं इथल्या मोठ्या ज्येष्ठांनी जी भूमिका घेतली आतापर्यंत, ती भूमिका समाजाच्या व्यवस्थापनासाठी, देशाच्या आरोग्याच्या व्यवस्थापनासाठी, देशाच्या संतुलनासाठी ही योग्यच होती. आणि ते लोकांनी आपलं मत व्यक्त केलं नाही, हा त्यांचा खऱ्या अर्थाने खूप मोठेपणा आहे. त्यामुळे सरकारने पर्यायाने समाजानं त्यांच्या या मोठेपणाचा आदर करावा असं मला वाटतं. निश्चितच आता काही दिवसानंतर कदाचित मंदिरं उघडी पण होतील किंवा सर्व सुरळीत चालू होईल. मग आता नेमकं मंदिरं उघडी होत असताना काय काळजी घ्यायला हवी? अनलॉक झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे जेव्हा खुले केले जातील आणि यात्रेकरूंना मंदिरामध्ये जेव्हा प्रवेश दिला जाईल, तेव्हा त्या म्हणजे मंदिरच असतील, संस्था असतील, धर्मशाळा असतील, गुरुकुल असतील, गोशाळा असतील, त्या सगळ्यांनीच, त्या सगळ्या लोकांनी कोविडच्या या प्रतिबंधक ज्या काही उपाययोजना आहेत त्या राबवणं गरजेचं आहे. मास्क असेल, सॅनिटाईज असेल, तिथलं शुद्धीकरण असेल मंदिराचं, किंवा तिथल्या येणाऱ्या यात्रेकरूला मंदिरांकडून, जर यात्रेकरी येतो, यात्रेकरी मंदिरामध्ये देणगी देतो, यात्रेकरी आल्यामुळं मंदिराच्या पूर्ण जिथे मंदिर असेल ते शहर कोणतंही असेल तिथल्या शहर व्यवस्थापनाने देखील ती काळजी घेतली पाहिजे. म्हणजे यात्रेकरी येतो म्हणून त्या मंदिराच्या आजूबाजूची दुकानं असतील, त्यांचा बाजारहाट चालतो आणि त्यांचं पोट त्याच्यावर भरतं. म्हणजे यात्रेकरू किती महत्वाचा आहे. तो जेव्हा दर्शनासाठी येतो तेव्हा जर यात्रेकरूच आले नाही तर मंदिरालाही अर्थ उरणार नाही. त्यामुळे जसं मंदिर उघडी होणं महत्वाचं आहे, मंदिराचे दरवाजे खुले होणं महत्वाचं आहे, आणि मंदिरामध्ये लोक येणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढं त्या मंदिर व्यवस्थापनानं येणारा तीर्थयात्री असेल, येणारा दर्शन करणं, त्याची देखील आरोग्याची काळजी घेणं ही त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी ती काळजी घ्यावी. पर्यायानं मोठी मंदिरं असतील, मोठी संस्थान असतील, त्याच्या आजूबाजूला एखादं आरोग्याचं दवाखाना देखील टेम्पररी उघडा करणं गरजेचं आहे. दवाखाना असणं गरजेचं आहे, एखादं सेंटर असणं गरजेचं आहे. माझं तर म्हणणं आहे मंदिराच्या आजूबाजूला जिथे जागा असेल तिथं एखादं कोविड सेंटर छोटं, म्हणजे मंदिराच्या पुढे जर डॉक्टरचं पथक असेल, येणाऱ्या माणसाचं टेम्परेचर चेक केलं, त्याची लक्षणं चेक केली, योग्य वाटतात, मग तुम्ही दर्शनाला जा. म्हणजे तो दर्शनाला जाऊन मंदिर व्यवस्थापनाचं देखील अव्यवस्थापन करणार नाही, आणि पर्यायानं तो ज्या बाजारामध्ये फिरेल त्या बाजाराला देखील संक्रमित करणार नाही. ही एवढी काळजी त्या मंदिरानं किंवा त्या संस्थेनं घेतली पाहिजे. आणि तो यात्रेकरू पूर्णपणे जाईपर्यंत, म्हणजे शेवटी हजारोच्या संख्येने लोक येतील, त्यांना आवाहन केलं पाहिजे. आणि मोजक्या लोकांना, रोज एवढ्याच लोकांना दर्शन दिलं जाईल, एवढ्याच लोकांना प्रवेश दिला जाईल. आणि दर्शनाला येताना ऑनलाईन आता सेवा सुरू झालेली आहे. ज्यांना दर्शनाला यायचं आहे त्यांचे ऑनलाईन बारकोड पास असतील, ते पास प्रवेशद्वाराच्या समोरच, म्हणजे ज्यांना मंदिरात यायचं आहे त्यांचा पास तिथे जेव्हा बारकोड दिल्यानंतर तो जेव्हा स्कॅनिंग होईल
तेव्हा तीच व्यक्ती दर्शनाला आली की नाही, म्हणजे तीच व्यक्ती दर्शनाला तिथे आली पाहिजे. कारण नको ती व्यक्ती दर्शनाला जर आली, त्याच्याकडे तेच नसेल तर मग गर्दी होईल, आणि गर्दी झाल्यानंतर संक्रमण होईल. संक्रमण झाल्यानंतर ती महामारी तिथे उभी राहील, आणि एकदा महामारी तिथे आली तर तुम्हाला कायमस्वरूपी मंदिर बंद करण्याची देखील वेळ येऊ शकते. म्हणून मी मंदिर व्यवस्थापनाला देखील एक काळजीपोटी सांगेन की या पद्धतीची काळजी तुम्ही जर घेतली तरच येणारा माणूस सुरक्षित असेल आणि आपणही सुरक्षित असाल, आणि पर्यायानं ते मंदिरही सुरक्षित राहील. त्यामुळं इथे तुम्हाला येणाऱ्या माणसाची किंवा तिथल्या याची आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. मास्क, सॅनिटायझर, त्यांनी सुरक्षा रक्षक आहेत, त्यांनी देखील तिथे त्या पद्धतीचं व्यवस्थापन पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून ती काळजी मंदिर उघडी झाल्यानंतर तुम्ही घेतली पाहिजे. काही भिकारी असतात मंदिरामध्ये आजूबाजूला, त्यांनाही जेवणाची व्यवस्थित व्यवस्था तिथे आजूबाजूला, त्यांच्या आरोग्याची व्यवस्था त्यांची तपासणी झाली पाहिजे. कारण पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे की यात्रेकरू जेव्हा येतात तेव्हा यात्रेकरू त्यांच्या पूरक जे बाकीचे जे लोक असतात ते तिथे गर्दी करतात आणि त्यांची कधीच कोणी टेस्ट केली नाही, त्यांना कधीच कोणी आरोग्याच्या. त्यामुळं मंदिर ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या शहरातील, तिथला आजूबाजूच्या परिसरातील शेवटचा जो थर आहे, शेवटचा जो घटक आहे, त्याही घटकाची काळजी घेतली पाहिजे. आणि मग मंदिरं खुली झाल्यानंतर लोकांना तुम्ही त्या पद्धतीचा प्रवेश द्या, जेवढी पाहिजे तेवढ्या लोकांना प्रवेश द्या. सगळ्याची तुम्ही जेव्हा काळजी घ्या तेव्हा पर्यायानं येणारी जो यात्रेकरू आहे तो यात्रेकरू देखील सुरक्षित असेल आणि बाकीच्या गोष्टी देखील सुरक्षित चालतील, मला असं वाटतं. त्यामुळे या सगळ्या प्रकारच्या आरोग्याची काळजी मठ, मंदिरं, गुरुकुलं, वारकरी शिक्षण संस्था यांनी घ्यावीत, अशी त्यात खरं आवाहन करू शकेल. आव्हानाचा विषय निघालाय. खऱ्या अर्थाने अजूनही खूप संभ्रमित वातावरण आहे. अनेक श्रद्धाळू जे आहेत त्यांना अजूनही पुढे काय, कसं होणार, बरेचसे प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत. सर्व एकंदरीत या श्रद्धाळू लोक असतील, भक्तगण असतील किंवा संपूर्ण आपला समाज असेल, यांना तुमच्याकडून काय आव्हान असेल? मी सर्वांना एकच विनंती करेन, स्वतःची काळजी घ्या, आरोग्याचे जेवढे नियम पाळता येतील तेवढे नियम पाळा. कोणीही फिजिकल डिस्टन्स ज्याला आपण म्हणतो, 2 गज की दूरी, मास्क हे जरुरी, या सगळ्या सरकारच्या सूचनांचं पालन करा. मला कोरोना होणार नाही या भलत्याच आत्मविश्वासामध्ये राहू नका, कारण हे व्हायरल इन्फेक्शन आहे, प्रत्येकाला होईल, प्रत्येकाला होऊनही गेलेलं असेल. त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. एकमेकाविषयी माणुसकीनं वागा. एखाद्या घरामध्ये जर कोरोना संक्रमित रुग्ण असेल तर त्या कोरोना संक्रमित रुग्णाच्या घरामध्ये अन्न पाणी आहे की नाही याची काळजी घ्या. त्याच्याकडे पैसे आहेत की नाही हेही तुम्ही त्या पहा, कारण बऱ्याचशा गरीब अगदी दुर्भिक्षित घटकांमध्ये जेव्हा रुग्ण संक्रमित होता हा रोग, तेव्हा त्यांच्याकडे दवाखान्यात जायला पैसे नसतात. त्यामुळे लोकांनी या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. दुसरं आव्हान मी या देशातल्या डॉक्टर्स लोकांना करेन की आज आम्ही लोक, तुम्हाला माहिती नसेल, तुम्हाला कुठल्या उंचीपर्यंत आम्ही नेऊन ठेवलेलं आहे. आम्ही तुम्हाला पांडुरंग केलेला आहे, हे आमचं श्रेय आहे. कारण आम्ही लोकांना सांगितलं की आमचा पांडुरंग किंवा आमचा भगवान परमात्मा मंदिरामध्ये बंद आहे. मग तो बंदच आहे का? तर तो नाही. तर तो तुमच्यासारख्या डॉक्टर्स लोकांच्या रूपानं टेथेस्कोप घेऊन लोकांची काळजी घेतो. आम्ही तुम्हाला ईश्वराचा दर्जा दिलाय, त्या ईश्वराच्या दर्जेनं तुम्ही वागायला हवं. आलेला रुग्ण आहे तो पैसे कमवण्याचं साधन आहे असं त्याच्याकडे न पाहता, ज्याला आपण टाळूवरचं लोणी खाणं असं म्हणतो, असा विचार जर तुम्ही केला तर तुम्ही देव नाही, तुम्ही दानव होऊ शकाल. तुम्ही देव आहात. आज आम्ही आमचा पांडुरंग टेथेस्कोपच्या रूपानं लोकांची सेवा करतो, म्हणून आज लोक तुम्हाला हात जोडतायत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, बऱ्याचशा तरुणांचे व्हॉट्सअपचे स्टेटस जे आहेत ते एकीकडे पांडुरंगाचा फोटो आहे, त्याच्या पुढे तो डॉक्टर आहे, त्याच्या पुढे पोलीस आहे, त्याच्या पुढे तो आहे. म्हणजे आज समाजामध्ये तुमची उंची ईश्वरापर्यंत नेऊन आम्ही लोकांनी जी ठेवलेली आहे त्याची जाण तुम्हाला असू द्या. काही ठिकाणी बऱ्याचदा पेशंट दगावलेला आहे तरी पण तो व्हेंटिलेटरवर ठेवला जातो. त्याला गरज नसताना 40-40, 70-70 हजाराचे इंजेक्शन दिले जातात.
तो ब्लॅक होतो इंजेक्शनचा, त्याही दृष्टिकोनातून तुम्ही विचार केला पाहिजे. आणि म्हणून आरोग्य व्यवस्था तुम्ही सांभाळता. मी पाहिलंय कोविड सेंटरचे जे डॉक्टर्स आहेत किंवा इतर जे खाजगी रुग्णालयातले डॉक्टर्स आहेत 3-3 दिवस ड्युट्या करतात. म्हणून तर आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. फेसबुकला जेव्हा तुम्ही सांगता मला राहायला रूम नाहीये, मला इथे इथे माझी ड्युटी लागलेली आहे, तेव्हा कुणी माणूस स्वतःच्या घराचा एक कोपरा रिकामा करतो आणि तुम्हाला राहायला जागा देतो. एवढी काळजी जर समाज तुमची घेत असेल तर समाजाची या काळामध्ये तुम्ही काळजी घ्या. सरकारला मी आवाहन करेन की नुसतं कोरोनाच नाही तर आता पावसाने आम्हा शेतकऱ्यांना, म्हणजे मी माझ्या आश्रमाची शेती लावली होती, पाऊस पडल्यामुळं ती शेती विस्कळीत झाली. म्हणजे माझ्या आज उद्याच्या आश्रमातल्या माझ्या मुलांना जे पिकवलेलं धान्य होतं ते धान्यही त्यांच्या मुखाला लागणार नाही, इतकी भयानक परिस्थिती आहे. शासनानं या कोरोनाच्या महामारीचं राजकारण करू नये. मी तर खरं म्हणजे मला फार वाईट वाटतं या गोष्टीचा की इतर देश आहेत इतके प्रगत आहेत की कोरोना सेंटर्स आहेत, तिथे व्हेंटिलेटर पासून सगळी व्यवस्था आहे. आणि आपल्या तालुक्याच्या कोविड सेंटरला प्रत्येक तालुक्याच्या देशातल्या व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत. पेशंटचा जेव्हा ऑक्सिजन कमी होता तेव्हा तो पेशंट इथून म्हणजे आपल्या जर तालुक्याचा विचार केला तर शहापूर पासून ठाण्यापर्यंत नेणाऱ्या दगावणाऱ्या पेशंटची संख्या अधिक आहे. मी माझ्या डोळ्यात देखत पाहिलेलं आहे. डोळ्यात देखत मी जेव्हा ठाण्याला सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचलो तेव्हा माझ्या पाठीमागे निघालेला जो पेशंट आहे तो पेशंट कलव्याच्या ब्रिजवर जर स्वतःचा जीव प्राण सोडून देतो, ही फार विचित्र आणि भयानक घटना आहे. याकडे शासनानं पाहिलं पाहिजे. आणि कोरोना सेंटर्सला व्हेंटिलेटर असेल, तिथल्या डॉक्टर्स असतील, डॉक्टरांना शेवटचा स्वच्छता काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला आणि तिथल्या रुग्णांना सगळ्या प्रकारची व्यवस्था आपण पुरवली पाहिजे असं मी शासनाला सांगेन. आणि आता म्हणजे एक कोरोना तर आहेच, पण पावसाच्या संकटानं शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळं नुसती भाषणं जोडण्यापेक्षा किंवा आश्वासनांची खैराती देण्यापेक्षा जी शेतकऱ्याला मदत द्यायची ती त्याच्यापर्यंत डायरेक्ट पोचली पाहिजे. आणि मी तर म्हणेन दौरेच करू नका, कारण दौऱ्याने काही साध्य होत नाही. तुम्ही एकटे एका शेताची पाहणी करायला जाता, 100 गाड्यांचा ताफा तुमच्या मागे असतो, तिथल्या आजूबाजूच्या 10 गावांना तुमच्या व्यवस्थापनासाठी यावं लागतं. हा अगदी चांगुलपणा दाखवण्यापेक्षा सरसकट आहे. सगळीकडे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये जिथे जिथे नुकसान झालंय ते नुकसान भरपाई शेतकऱ्याला सरसकट द्या. आज आपल्याला माहितीये 800 ते 1000 रुपये बँका विमा घेतात. जेव्हा त्या बँका आम्हाला कर्ज देतात, सोसायटीचं कर्ज आहे, 800-1000 रुपये विमा त्यांनी अगोदरच कापलेला असतो. मग ते करण्यासाठी ऑनलाईन प्रोसेसला आम्हाला 200 रुपये द्यायला लागतात, फोटो काढायला आम्हाला 50 रुपये लागतात. म्हणजे तुम्ही आम्हाला जी मदत करता त्यापैकी 15% मदत तर त्याच्याचकडून वसूल केलेली असते. त्याच्यानंतर जो ही मदत देणार आहे त्याला 2 पैसे द्या तरच तो मदत देईल. ह्या सगळ्या घटकांचा विचार प्रशासनाने करावा, सरकारने करावा, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करावा. आणि कोरोनाच्या काळामध्ये जी योग्य मदत आहे ती मदत लोकांपर्यंत कशी पोहोचेल याचा विचार करावा असं मी सरकारला देखील आवाहन करेन. समाज, सरकार, सर्व तरुण सगळ्या लोकांना आवाहन करेन की कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकांची काळजी घेऊया, सुरक्षित राहूया आणि भारताला पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करूया. निश्चितच खूप छान आवाहन खऱ्या अर्थानं तुमच्याकडून झालेलं आहे. आपण आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात. एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये अध्यात्माविषयी, कोरोना काळातील अध्यात्म या विषयावर आपण खूप सुंदर असं विवेचन केलं. आम्हाला सर्व प्रश्नांवर उत्तरं दिली. निश्चितच बऱ्याचशा शंका ज्या मनामध्ये होत्या त्या सर्वांच्या दूर होतील. एक नवी उभारी मिळेल सर्वांना. आपण जे काही सकारात्मक ऊर्जा निर्माण केलेली आहे त्याचा निश्चितच समाज मनावर खूप चांगला परिणाम होईल. आपण आलात, इतकं सुंदर सगळं उद्बोधन केलं त्याबद्दल आवाज न्यूज नेटवर्कतर्फे आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे मी आपला आभार मानतो. धन्यवाद. आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आज खूप मोठं प्रबोधनाचं काम होतं आणि मला या ठिकाणी आपण बोलवलं. समाजाच्या एका आणीबाणीचा काळ असेल अशा भयंकर परिस्थितीवर बोलायला संधी मिळाली
बरेच दिवस आम्ही खरं म्हटलं म्हणजे घरातच राहून आम्हाला समाजापर्यंत आवाहन करता येत नव्हतं, पण आवाजच्या माध्यमातून आवाहन करण्याची संधी दिली, त्याबद्दल आवाज न्यूज नेटवर्क आणि आपल्या सर्व टीमचं खूप खूप आभार, धन्यवाद.